इंदुरीकर महाराजांना साष्टांग नमस्कार. आयुष्यात जर तुम्हाला सुधारायचं असेल, तुमचं आयुष्य जरी गेलं, आयुष्य जरी तुमचं गेलं, संगत जर तुम्हाला चांगली नसेल तर तुम्ही कधीही सुधारणार नाही. संगतीमुळं सगळं वाटोळं घडतं. एकच सांगतो, तुम्हाला नाही काय चांगलं करता आलं तरी करू नका, पण संगत मात्र चांगलीची धरा. दुश्मनी करा पण विद्वानाशी करा. मी असं का सांगतो? कर्ण माहिती आहे ना? कर्ण सगळ्याला माहिती आहे. कर्ण द्रौपदी स्वयंवर होतं त्यावेळेला हे कर्ण तिथं जातो. कर्ण वाईट नव्हता, कर्ण हुशार होता, मान्य आहे. पण कर्णाची संगत वाईटा संग होती. कर्णानं संगत चुकीची धरली. जर महाराज कृष्णाबरोबर जर कर्णाची संगत असती तर कुणीच त्याला काय केलं नसतं. ऐश्वर्य संपन्न कर्ण झाला असता, अजरामर झाला असता, सूतपुत्रातनं त्याला कधीच बाजूला काढला असता. पण संगत 100ची होती. अहो काय केलं त्या 100नी? गेली. आता तुम्ही सांगा, गेली कुठं टपरी उतरी नाव आहे का? दुःशासन 5 स्टार, दुर्योधन ढाबा. अहो बाबा ढाबा आहे महाराज, बाबा ढाबा आहे, पण दुःशासन ढाबा नाही. ही कशामुळं घडलं? संगतीमुळं. म्हणून कर्णाला सुद्धा चांगली संगत मिळाली असती तर एवढं महाभारत घडलंच नसतं. द्रौपदीचं स्वयंवर होतं, सगळ्याला माहीत असेल. द्रौपदी स्वयंवर होतं. कर्ण उठला, खाली पाण्यात बघायचं, वर माशाला डोळा मारायचा, डोळा बाणानं मारून टाकायचा. तयारीत होतं. पण तिथं बसलं होतं कृष्ण. आता तुम्ही विचार करा, खुर्चीवर बसलं होतं कृष्ण. जिथं मोठी माणसं आहेत बसलेली तिथं तुम्हाला काही तुमचं चालून देणार नाही. 3 वेळा जर चेअरमन झालं, चौथ्यांदा म्हणते नको आता पास झालं त्याचं. 3 वेळा चेअरमन झालं की नको. तसंही कृष्ण अगदी ऐटीत बसलं होतं खुर्चीवर. द्रौपदीचं सहज लक्ष गेलं. द्रौपदीनं बघितलं. महाराज द्रौपदीनं बघितलं, काहीच केलं नाही कृष्णानं. द्रौपदीनं बी काहीच केलं नाही. फक्त द्रौपदीनं कृष्णाचा डावा अंगठा हालताना बघितला. इशारा कापी आहे, इशारा महाराज कापी आहे. तेवढ्यावरती द्रौपदी काय म्हणाली? मला स्वयंवर मान्य नाही. झाला, डाव केला कृष्णानं, संपलं की. म्हणजे त्या गड्याला अर्जुनाला द्रौपदी मिळाली नसती राव. ही जर डाव करत नव्हतं तर कृष्ण, काय हिंमत आहे अर्जुनाची, कर्णापुढं काय चाललं नसतं. पण हा डाव कृष्णाला करावा लागला. का करावा लागला महाराज? करावा लागला कारण कृष्ण अर्जुनाच्या संगतीत, अर्जुन कृष्णाच्या संगतीत, म्हणजे चांगलीची संगत होती, पण कर्णाची संगत वाईट होती. म्हणून ही देवाला सगळं घडवावं लागलं. तुम्हाला सगळ्याला माहीत असेल पिंजरा पिक्चर माहीत आहे का? ही सगळ्याला माहीत असतं. माहिती आहे का? महिला मंडळ सगळ्याला माहिती आहे. पिंजरा पिक्चरमधला मास्तर वाईट नव्हता, ती बया वाईट होती. मास्तरचा उद्देश वाईट नव्हता, बयाचा उद्देश वाईट होता. पण त्या पिंजरा पिक्चरातलं मास्तर त्या बयाच्या नादाला लागून इंद्रियावर ताबा राहिला नाही, म्हणून कुत्र्यासारखं मेलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
आणि त्याच पद्धतीनं एकच प्यालामधला सुधाकर 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 म्हटले की सगळे बघतात. सुधाकर सुधाकर मी वाईट नव्हता, पण पेल्यामुळं गेला, संगतीमुळं गेला. आपलं रावण लय हुशार होतं, ती सुद्धा रावण लय हुशार माणूस, पण अहंकारामुळं गेला. लंका जळाली, द्वारका बुडाली. हे सगळं घडायला एकच कारण मित्रांनो, सगळ्यांना महाराज सांगतो, एकच लक्षात ठेवा, काहीही करा, आयुष्यामध्ये कसंही राहा, पण संगत मात्र विद्वानाबर करा. विद्वानाबर संगत केली तरच तुमचं आहे ठीकठाक सगळं जीवन, नाहीतर तुम्ही बरबाद झाला म्हणून समजा. कसं वाटलं इंदोरीकर महाराजांचं कीर्तन? कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. मी फक्त हे 1 तासातच हे तयार केलं होतं. थँक्यू. इंदोरीकर महाराजांना साष्टांग नमस्कार.